त्यामुळे तुम्हाला आता काल्लेरचं फिश मार्केट पण यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे। इकडे फुलवाले पण आहेत, पलीकडे भाजीवाले पण आहेत, इकडे मच्छीवाले पण आहेत। हे आई बसले आहे बोटे घेऊन, गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्याचे दोन्ही प्रकारचे मासे मिळतात। हा कुठला मासा ते कितीचा तुकडा कापते आहे मासे? तेव्हा महाग असते कारण खायला टेस्टी पण असते। त्यांचं गणित बरोबर आहे, माझं चुकलं होतं। 8 चालू झाले ना, बोटी चालू झाली। इकडे तर मोठे मोठे मासे आहेत आतमध्ये। मार्केटमध्ये कमी लोक आहे आणि बाहेर जास्त आहेत मच्छीवाले। बघूया नर आहे की मादी आहे, काय तुम्ही बघून घ्या। थोडंच कापलेले सुरमे आहेत, ताज्या सुरमे आहेत। हा बाजार वाराचा बाजार आहे, म्हणजे जास्त कोणी एक्सपोर्ट केलं नसेल तर। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी आहे काल्लेरमध्ये आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतंय का, हे आहे काल्लेरचं फिश मार्केट। आणि आज आपण काल्लेरचं फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत। जास्त कोणी एक्सप्लोर केलं नसेल तर जर कोणी यूट्यूबवरती टाकला असेल आणि कोणी पाहिला असेल तर मला नक्की याची लिंक पाठवा, कारण मी तर शोधलं तर मला तर कुठे काही दिसला नाही। तर ठीक आहे, असू दे। तर आपण करतो आहे काल्लेरचं फिश मार्केट एक्सप्लोर। आणि श्रावण महिन्यात पण ह्या मार्केटला एवढी गर्दी आहे ना, फुल गर्दी आहे। आज बुधवार आहे, खायचा वार आहे आणि गर्दी पण भरपूर आहे। तर चला बघूया कुठले कुठले मासे आहेत, काय वेगळे मासे बघायला मिळतात का। सुकी मच्छी पण आहे सुरुवातीला इकडे आणि पूर्ण बाजार आहे। हा बाजार रोज भरतो का हो ताई? वाराला भरतो का? हा बाजार वाराचा बाजार आहे, म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार आपल्या खाडेगाव सारखा। सुकी मच्छी आहे। कसे आहेत बोंबील? 20 रुपयाला बघा, 20 रुपयाला ही जुडी आहे। हे मांदिली आहे। वाटा कसं आहे? 20 रुपये बघा, 50चे 3 वाटे। आणि सध्या बघा सगळं कुठला पण घ्या, जवळा घ्या, कर्दी घ्या, दांडी सुकड घ्या, काही घ्या, मला 50चे 3 20 रुपये वाटा आहे। आणि इकडे आहेत मासे बघा, डोमारावस 1 काटावाला डोमारावस कसा देते हा? बघा हा 300 रुपयाला आणि हा 250 रुपयाला। आणि ताजे ताजे मासे आहेत, बोंबील आहेत। 100 रुपयाचा वाटा आहे, एखादा लावून मिळेल। 4 दिवसात 5वा पण मिळेल तुम्हाला। आणि बांगडे कसे आहेत? बघा 200ला 5 आहेत, मोठे बांगडे आहेत। बांगडे जरा स्वस्त झालेत मार्केटमध्ये। आणि सुरमे अक्की देते का किलोवर देते? कशी देते अक्की? बोला अक्की कशी देते? बघा ही सुरमई बघा, अक्की सुरमई मिळेल। कशी? 500 रुपयाला। ही फ्रोझन वाली आहे का ताज्यातली आहे? सध्याची ताज्यातली आताच कापले भाऊ, इकडे बघा, हे बघा सगळी आताच कापलेले सुरमे आहेत, ताज्या सुरमे आहेत, म्हणजे फ्रोझन वाले नाही। आणि ही सुरमई ना जवळजवळ 1.25 किलो 800 ग्रॅमच्या आसपासची असेल आणि 500 रुपयाला तुम्हाला मिळेल। आणि माकलं कसे? बघा 100 रुपये वाटा आहे माकल्याचा। आणि हे कवटं माकुल ना, ह्याचा पण 100 रुपये वाटा बघा, 100 रुपये वाटा कवटं माकुल। आणि हे नर माकुल। आणि हलवे आहेत त्यांकडे मोठे मोठे। कशा हलवे ताई? बघा 500 रुपयाला जोडी आहे हलव्यांची। आणि गर्दी तुम्ही बघताय मच्छीला। आणि इकडे श्रावण महिना वगैरे असं काय नाही, ते चालतंय सगळं या काल्लेर गावामध्ये। आणि इकडे चिलापी मासा कसा आहे? काळा मासा 5 मासे का? बघा 100 रुपयाला वाटा 5 माशांचा। आणि कोळंबीचं बघा, ही सगळी 100ची। ही समुद्रातली कोळंबी आहे, लालवाली ताजी कोळंबी। आणि ही आपली याची ना गोड्या पाण्याची खाडीची। कशी? बघा 50 रुपये वाटा। हे 2 वाटे आहेत, हा 50चा आणि हा 50चा। हे बघा हे लॉबस्टर ना, हे बघा लॉबस्टर पण आहे तिथे त्यांकडे। आणि कसे आहे लॉबस्टर? 500 रुपयाला किती? 4 बघा 500 रुपयाला 4 लॉबस्टर। आणि हा कोते कसा आहे? 200 रुपयाला तुम्हाला कोत्या मासा मिळेल। आणि इकडे बघा काळीवाली वाम आहे। कशी वाम? तुकडीवर देते ना ताई? केवढी तुकडी देते? कितीची? 200ची एवढी तुकडी। बघा साईज तुम्ही बघून घ्या, थोडी वाढवून पण देतील ताई 200 रुपयाला। आणि इकडे पण बोंबील आहे, बांगडा आहे। बांगड्याचा वाटा हा 200 रुपयाचा आहे। आणि पापलेटा कशी आहेत? छोटी पापलेट आहे। कशी पापलेट ही? हां ही 200 रुपयाचं का? हे बघा 3 पापलेट 200 रुपयाची। बघा संपत आलेत पापलेट ताईंकडे। आणि बांगड्या एखादा तुम्हाला लावून देतील बघा 300 रुपयाला सगळी पापलेट देणार ताई। तुम्ही या, म्हणजे तुम्हाला थोडीसे 1-2 लावूनच मिळतील। आणि इकडे बघा खापी मासा आहे। कसा? हे बघा हे पण 2च राहिलेत। 200 रुपये विकत होते, 150 रुपयाला मिळतील तुम्हाला 2। हे खापी मासे
असे पापलेट सारखं दिसतं तुम्हाला, पण नाव खापी आहे. ताजे एकदम. एकदम ताजे ते बघा, फ्रेश बघा, आत्ताच कापलेले. मासे एकदम फ्रेश आहेत मार्केटमध्ये. सगळं ताज्यांचं नाव आहे. ताज्यांचं मार्केट ना. कुठनं येतं मासे? भाईंदरचं आहे. हे बघा इकडे पोचे आहे, कोळंबीच आहे, कोळंबीचाच प्रकार पोचा, मोठीवाली कोळंबी. कसा वाटा? हे बघा, हे 4 मिळतील तुम्हाला 250 रुपयाला. दोन्ही घेतले तर 450 रुपयाला एकत्र, म्हणजे 8 पोचा मोठीवाली कोळंबी. आणि हे खेकडे कसे? हे कसे आहे? हे बघा, हे 400 रुपयाला 4 आणि हे 300 रुपयाला 5. हे छोटी साईज आहे. आणि बघूया नर आहे की मादी आहे. बघा, हे बघा तुम्हाला कळेल, मादी आहे. आणि डेंगे बघा किती वाटते पकडायला. हे बघा इकडे पण खेकडे आहेत आणि हे मोठे मोठे खेकडे आहेत. आणि हे मांदे आहेत. कसे देते? 550 रुपये. बघा 550 रुपयाला हे 6 आहेत. तुम्हाला माहिती आहे 6चाच वाटा असतो खेकड्यांचा, 6 पीस. जे रेट सांगतो ते 6 पीसचाच असतो. 500 रुपयाला देणार. बघा 500 रुपयाला देणार आता इकडे. आणि मार्केटच्या बरोबर बाहेर बसतात. आणि हे असं मार्केट आहे आतमध्ये, मच्छी मार्केट. पण मार्केटमध्ये कमी लोक आहे आणि बाहेर जास्त आहेत मच्छीवाले. कमी म्हणजे काय 2-3च आहेत फक्त मार्केटमध्ये. हे मार्केट आहे प्रॉपर बांधलेलं आणि हे सगळे अशा बाहेरच बसलेले आहेत मच्छीवाले. इकडे बघा ह्या मावशीकडे आपल्याला दिसले ते कवटा माकुल. कसा वाटा? 200 रुपयाचा वाटा आहे कवटा माकुलचा, 150 रुपयाला मिळेल. आणि हे बघा हे तिसरे आहेत. बघा 50 रुपयाला 1 वाटा आहे हा, म्हणजे 1 पिशवी. 100 रुपयाला तुम्हाला 3 मिळतील. आणि बळे आहेत इकडे. बळ्यांचा वाटा कसा आहे? 50ला 5. बघा 50 रुपयाला 5, 10 रुपयाला 1 बळा मिळतोय. बळा मासा स्वस्त आहे एकदम. आणि इकडे लोकल आपला नदीचं आहे की खाडीचं आहे? खाडीचं आहे का? खाडीचं मावरं आहे. हे सगळं मिक्स आहे. याच्यात काय काय आहे ते आता शोधावं लागेल तुम्हाला. सगळे मिक्स मासे. बघा हे मावशी सांगू शकते, आपल्याला काय नाही कळणार. आणि ह्या सगळा वाटा कितीला देते? 100ला. 50 रुपयाला मिक्स मासे. घेऊन जावा मस्त आणि सार करा त्याचा. इकडे आतमध्ये पण मासेवाले आहेत मार्केटमध्ये. मार्केटच्या आतमध्ये पण मासेवाले बसलेले आहेत. आणि इकडे तर मोठे मोठे मासे आहेत आतमध्ये. बाहेर ते एवढे मोठे नाही दिसले होते, पण आतमध्ये आलात तर अजून मोठे मोठे मासे आहेत. इकडे बघा हलवा आहे आणि फलई आहे. इकडे वाम आहे आणि सगळे मोठे मोठे मासे आहेत. आणि बघा ही पाकड कापलेली आहे. ही पाकड कापलेली आहे. आणि इकडे मुशा पण आहेत, बळे पण आहेत, करली पण आहे. म्हणजे सगळे मासे आहेत बघा आतमध्ये. या ताईंकडे आहेत. नाव काय तुमचं म्हटलं ताई? गुलाब पाटील. बघा हे काल्हेर मच्छी मार्केटमध्ये, मार्केटच्या आतमध्ये बसतात. बाहेर जे मच्छीवाले ते आहेतच, हे पण आतमध्ये पण बसतात. आणि यांच्याकडे पण मोठे मोठे मासे आहेत. आणि फलई कशी दिली आज? 100ला तुकडा. केवढा असतो तुकडा? बघा 100 रुपयाला तरी बराच मोठा तुकडा आहे हा मला. बघा एवढा तुकडा म्हणजे मोठा तुकडा 100 रुपयाला. 1/2 किलोच्या वरच असेल ना. बघा आणि हे सर्व ताजेचे मासे आहेत ना. चालू झाले ना, बोटी चालू झाल्या 2 तारखेपासून. बघा ऑगस्ट 2 तारखेपासून बोटी ऑफिशियली चालू होतात. आणि बघा घोळ पण आहे. घोळचा पण तुकडी भरत ना. बघा एवढा तुकडा मिळेल 200 रुपयाला. आणि वाम आहे तो कसा तुकडी? हे बघा 100 रुपयाला. आणि काळीवाली वाम आहे. पिवळीवाली वाम काय आपल्याला दिसली नाही, पण काळीवाली वाम आहे. आणि इकडे आपला टुन्ना. बघा 500 रुपयाला 4 पापलेट आहेत. बघा आणि सध्या श्रावण चालू आहे त्यामुळे मासे अजून स्वस्त आहेत. मासे यायला तर लागले आहेत. सध्या टाईट चालू आहे का? आपलं कुठून आणतात मासे? प्रॉफिट मार्केट का ससून टॉक? प्रॉफिट मार्केटवरनं. बघा हे पापलेट बघितले साईज 500 रुपयाला. सुरमई कशी ताई? बघा 400 पर्यंत ही सुरमई मिळेल तुम्हाला. आणि मुशीचा आहे का? एक कसं आहे मुशी? बघा 250 रुपयाला 2 मुशी आहेत. मुशी बघा केवढी आहे. बघा ही एवढी मुशी आहे 250 रुपयाला 2. आणि इकडे बांगडे आहेत. आणि हे खापी आहेत. खापीचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला 6 खापी. आणि हलवे 400ला 2. बघा 400 रुपयाला 2. आणि सगळे फ्रेश मासे येतात आता, असं काय फ्रोझनचं वगैरे काय नाही. आणि हे कापून ठेवलेत का वाटे? बघा पाकडचा 100 रुपये पीस आहे. पीस बघा केवढा आहे तो, 100 रुपयाला 1 पीस. आणि करली कशी दिली आहे? बघा 150 रुपयाला 1 करली आहे. आणि बघा केवढी आहे करली, ती तुम्हाला 150 रुपयाला 1 मिळेल. हे बळे कशी दिले ताई? बघा 150 रुपयाला 2 बळा मासा. आणि हा मोठा आहे. मागाशी आपण 50 रुपयाला 5 बघितले, ते छोटे होते.
हे 150 रुपयाला 2 आहेत वाकटी बळे. आणि इकडे वाम कट करून घेतले बघा. आणि इकडे बघा आजी बसले आहेत चिंबोऱ्या घेऊन. चिंबोऱ्या पण आहेत, बारके बारके मासे पण आहेत बघा. चिंबोऱ्या कशा देते? 400 रुपयाला. 400 रुपयाला 8 चिंबोरे आहेत. 8-9 चिंबोरे आहेत बघा. त्यांचं गणित बरोबर आहे, मला चुकलं होतं. 8 नाहीत 9 आहेत. 9 चिंबोरे आहेत, 400 रुपयाला मिळतात. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? हे बघा 100 रुपयाला एवढा सर्व कोळंबीचा वाटा मिळेल. समुद्राची कोळंबी आहे, छोटीवाली आहे पण क्वांटिटी ठीक आहे 100 रुपयाची. हे बघा बांगडे, हा 200 रुपयाचा वाटा आहे. 5 बांगडे आहेत, 200 रुपयात. इकडे पण मासे आहेत आतमध्ये. हे बघा अशा आत येऊन बसलेले आहेत. आणि बघा इकडे बोंबीलचा वाटा आहे. आणि हा 100 रुपयाला 6 बोंबील आहे 100 रुपयामध्ये बघा लावलेले आहेत. एखादा लावून पण देईल आधी आहे ना. हा बघा छोट्यावाला कोळंबी, ही फार्मची आहे ना, ही समुद्राची नाही ना. ही कशी वाटा? हा बघा 100 रुपयाचा वाटा आहे कोळंबीचा पण. आणि एकदम छोटी छोटी पापलेट आहेत. कसा वाटा दिला आहे बघा? 200 रुपयाला जवळजवळ मला वाटतं 8 पापलेट आहेत 200 रुपयाला. हे बघा छोटी आहेत पण 8 आहेत. आणि बघा आपण काळी वाम बघत होतो आतापर्यंत, आता पिवळी वाम पण आहे. कशी पिवळी वाम? केवढी तुकडी आहे? हे बघा 200 रुपयाला एवढा तुकडा मिळेल पिवळी वामचा. पिवळी वाम महाग असते कारण खायला टेस्टी पण असते. 300 रुपयाला 4 पापलेट की जोडी? बघा 300 रुपयाला जोडी आहे पापलेटची. मोठ्या साईजची थोडे पापलेट आहे. आणि गोळ आहे ना ते बघा, गोळ आहे. आणि याचा तुकडा कितीचा आहे मग? 200ला. केवढा आहे तो? हे बघा गोळीचा तुकडा 200 रुपयाला एवढा मिळेल तुम्हाला. बघा आता 200 रुपयाचा तुकडा कापतात. काळ्यावाले जास्त येत होते ना, आता पिवळीवाली आली आहे मार्केटमध्ये वाम. हे बघा ही सुरमई आहे. 400 रुपयाला एवढी मोठी सुरमई मिळेल. छोट्यावाल्या 300 रुपयाला मिळतील तुम्हाला सुरमई. आणि गर्दी भरपूर आहे मार्केटमध्ये. इकडे बघा जिताडा, एवढा मोठा जिताडा आहे बघा कापतात. आता मावशी कापते जिताडा हा एवढा मोठा. हा कितीचा तुकडा कापते मावशी? 100 रुपयाचा तुकडा बघा जिताडा. एवढा तुकडा 100 रुपयाचा तुकड्यावर आहे जिताडा. ते गोड्या पाण्याचे मासे पण आहेत, समुद्राचे आहेतच, गोड्या पाण्याचे पण आहेत. बघा चिलापी दिसतोय इकडे. हा शिवडा मासा दिसतोय. हा कुठला मासा ते? पत्रा मासा. हा बघा हा पत्रा गोड्या पाण्याचा आहे. बघा गोड्या पाण्याचा पत्रा मासा. बोललो ना काहीतरी नवीन बघायला मिळेल. आता शिंगाडा आहे आपला. हा शिंगाडा कसा आहे? शिंगाडा कसा देत आहे? कसा आहे? 120ला देऊन देतो बघा 120 रुपयाला शिंगाडा. थोडा मोठा आहे. आणि हे चिलापी तर भरपूर दिसत आहेत. आणि हे कुठले मासे आहेत आपले? नदीचे का? हो ते पण नदीचे. बघा नदीचे मासे आहेत. आता कुठला मासा आहे तुम्ही सांगा मला. काय म्हणतात त्याला? जलवा. जलवा मासा आहे. बघा किती बारके बारके आहेत. आणि कसा वाटा देता? बघा 50 रुपयाला वाटा आहे. आणि हे बघा एक खाऱ्या पाण्याचे बोंबील आहेत. वाटा कसा? 100 रुपयाला आहे. बघा 6 लावून दिले. त्याने चांगलं फ्रेश दिसतात बोंबील. 100 रुपये. हे बघा हेकरू आहे. आपण हा समुद्राचाच आहे. आपण कसा वाटा हेकरूचा? बघा 50 रुपयाला वाटा आहे हेकरूचा. आणि हा पत्रा मासा कसा म्हणाले? 100चे 3 आहेत, 4 करून देईल. बघा 100 रुपयाचे 3 आहेत. आणि हा गोड्या पाण्याचा आहे, 4 करून मिळतील तुम्हाला. हे बघा रोहू. रोहू पण इकडे गोड्या पाण्याचा. कसा तो? 150ची जोडी आहे. 150 रुपयाला जोडी आहे रोहूची. आणि इकडे मिक्स आहेत गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्याचे दोन्ही प्रकारचे मासे मिळतात. खाडीतले पण खेकडे मिळतील तुम्हाला आणि नदीचे पण खेकडे ते बघा काळ्या पाटीचे. आणि सगळे एकत्र राहतात मस्तपैकी. आणि हे नदीचे खेकडे कसे देतात? बघा 200 रुपयाला 4 देतात नदीतले खेकडे. बाकी खाडीतले ते एकदम बारीक बारीक आहेत खेकडे. हे बघा हे छोटे छोटे खेकडे 200 रुपयाला 6 मिळतील तुम्हाला. हे खाडीचे 7 मिळतील तुम्हाला. एखादा वाढून मिळेल. दिसतात तर 6च आहेत. एखादा खाली लपला असेल. आणि बघा ही नदीची कोळंबी. आणि ही 50 रुपये वाटा आहे. 100 रुपयाची सगळी आहे. तर 50 रुपये म्हणजे अर्धा वाटा तुम्हाला अर्धी मिळेल 50 रुपयाची. बाकी 100 रुपयाचा पूर्ण वाटा मिळेल. थोडी लावून पण मिळेल बघा मावशी सांगतात. याही बसले आहे बोयटं घेऊन. बोयटं कशी?
100 रुपयाला 4 आणि ही 100 रुपयाला 3. हे मोठे साईज आहे म्हणून 100 रुपयाला 3 आहे बघा बोट. ओके सगळी बोट आहेत आणि खेकडे पण आहेत. खेकडे छोटे आहेत पण खाडीचे खेकडे आहेत, छोटे आहेत पण. आणि असं हे मार्केट आहे बघा. इकडे फुलवाले पण आहेत, पलीकडे भाजीवाले पण आहेत, इकडे मच्छीवाले पण आहेत. तर असं होतं हे काल्हेरचं फिश मार्केट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे जास्त एक्सप्लोर केलेलं नाही आहे, मला तर कुठे भेटलं नाही यूट्यूबवर. तर ज्याच्याकडे असेल त्यांनी मला लिंक पाठवा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, आज आपण ते एक्सप्लोर केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता काल्हेरचं फिश मार्केट पण यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काल्हेर फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.